नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। या हिवाळ्यात तुमचं आरोग्य नेहमी चांगलं राहण्यासाठी आणि थंडी तुम्हाला स्पर्शही करू नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण याच्यामध्ये मी तुम्हाला खाण्यासाठी अशा 8 गोष्टी सांगणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये वृद्धत्वास चांगलं जाण्यासाठी आणि निरोगी बनवण्यासाठी आपण काही गोष्टी बोलत आहोत। मंडळी, हिवाळा सुरू झाला आहे आणि तो आपल्या आरोग्यासाठी एक आव्हानसुद्धा निर्माण झालेला आहे। थंडीमुळे आपल्याला अनेकदा आळस येतोय, ज्यामुळे आजार होण्याचा धोकासुद्धा वाढतोय। पण काळजी करू नका, आज आपण आपल्याच स्वयंपाकघरामध्ये असायला हव्यात अशा 10 गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल आणि तुम्हाला संपूर्ण हिवाळ्यामध्ये ऊर्जा मिळत राहील। मी तुम्हाला हे पदार्थ खाण्यापूर्वी कोणत्या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे हे देखील सांगू इच्छिते। तर या 10 आवश्यक हिवाळ्यातील पदार्थांबद्दल सर्वात प्रथम जाणून घेऊया। पण त्या अगोदर सर्वप्रथम तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात पहिल्या क्रमांकावरती आहे तो म्हणजे गूळ। गूळ आपल्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आला आहे। हिवाळ्यामध्ये साखरेऐवजी गूळ वापरणं खूप चांगलं आणि सर्वोत्तम मानलं जातं। गुळाचा तापमान वाढीचा प्रभाव असतो, जो तुमच्या शरीरातील नैसर्गिक उष्णता प्रदान करतो। हा लोहाचा एक चांगला स्रोत आहे आणि जो हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास सुद्धा मदत करतो। त्याचबरोबर गुळामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं, म्हणून मधुमेह असलेल्या लोकांनी ते मर्यादित प्रमाणामध्ये किंवा मग डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावं। क्रमांक 2 वरती आहे हळदीचं दूध। दुसऱ्या क्रमांकावरती हळदीचं दूध का येतं तर बघा, झोपण्यापूर्वी हळदीचं दूध पिणं हे खूप फायदेशीर आहे। हळदीतील मुख्य घटक कर्क्युमिन आहे, ज्यामध्ये दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत। ते सर्दी, खोकला, घसा खवखवणं यासारख्या समस्यांपासून आराम देतात आणि तुमची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा मजबूत करतात। क्रमांक 3 वरती जो पदार्थ आहे तो म्हणजे देशी तूप। हिवाळ्यामध्ये देशी तूप हा आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे। तुपातील निरोगी चरबी तुमच्या सांध्यांना ओलावा देते, यामुळे सर्दीमध्ये होणारा कडकपणा किंवा वेदना कमी होतात। तथापि गंभीर आजार, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा यकृताच्या समस्या असलेल्यांनी तूप खाण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा किंवा मधुमेहाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। क्रमांक 4 वरती येतं ते म्हणजे खजूर आणि अंजीर। चौथ्या क्रमांकावरती खजूर आणि अंजीर आहेत। हे नैसर्गिक साखर, फायबर आणि आवश्यक खनिजांनी समृद्ध आहेत। ते त्वरित ऊर्जा प्रदान करतात आणि आळस दूर करतात। गुळाप्रमाणे त्यात नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं, म्हणून मधुमेहींनी त्याचं सेवन मर्यादित करावं। रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाणे चांगलं। 5व्या क्रमांकावरती आहे हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी आणि मोहरीच्या भाज्या यासारख्या हिरव्या पालेभाज्या 5व्या क्रमांकावरती आहे। या भाज्या व्हिटॅमिन सी, के आणि लोह यासारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांनी भरलेल्या आहेत। व्हिटॅमिन सी हंगामी संसर्गाशी लढण्यास मदत करते आणि लोहाची कमतरता टाळण्यास मदत करते। या भाज्यांना तुमच्या आहाराचा नियमित भाग बनवून तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीराचं पोषण करू शकता। 6व्या क्रमांकावरती आहे तीळ। तेलाचा तापमान वाढीचा प्रभाव असतो आणि शरीराला सर्दीशी लढण्यासाठी तयार करतो। तीळ हे कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत आहे, जे तुमच्या हाडांना मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे। तुमच्या आहारामध्ये तिळाचे लाडू किंवा तिळाच्या पट्ट्या, वड्या समाविष्ट करा। तथापि कोणत्याही प्रकारच्या तिळाची ॲलर्जी असलेल्या लोकांनी तीळ खाणं टाळावं। 7व्या क्रमांकावरती आहे आलं आणि लसूण। आलं सर्दी आणि घसा खवखवण्यापासून आराम देतं आणि लसणातील ॲलिसिन अँटीबॅक्टेरियल असतं। तुमचा चहा, सूप किंवा मग भाज्यांमध्ये त्याचा वापर वाढवा। दोन्हीही तुमची श्वसन संस्था स्वच्छ ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहेत। 8व्या क्रमांकावरती आहे काजू आणि बिया। 8वा क्रमांक म्हणजे बदाम, अक्रोड आणि सूर्यफुलाच्या बिया यासारखे काही बिया। हे निरोगी चरबी, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन ईचे उत्कृष्ट स्रोत आहेत। हे तुमचं शरीर आतून उबदार ठेवतात, त्वचेचा कोरडेपणा टाळतात आणि मेंदूचं कार्य देखील सुधारतात। पण काजूची ॲलर्जी असलेल्यांनी ते पूर्णपणे टाळावं आणि फक्त त्यांच्यासाठी योग्य असलेलंच सेवन करावं। 9व्या क्रमांकावरती आहे गोड बटाटा। यालाच आपण रताळी म्हणतो। हे फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीचे भांडार आहे। त्याचे उबदार स्वरूप थंडीपासून संरक्षण करते।
रताळ्यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो जो तुम्हाला ऊर्जा देतो. ते उकडलेलं किंवा मग भाजलेलं खाणं हे अतिशय पौष्टिक पर्याय मानला जातो. 10व्या क्रमांकावरती आहे वेगवेगळ्या प्रकारचे सूप म्हणजेच गरम सूप. हिवाळ्यामध्ये आपण अनेकदा कमी पाणी पितो ज्यामुळे निर्जलीकरण होऊ शकतं. भाजीपाला सूप पिल्याने द्रव पदार्थ पुन्हा भरण्यास मदत होते. सूपमधील उष्णता, पोषण आणि मसाले सर्दीपासून आराम देतात आणि संपूर्ण शरीराला उबदारपणा देतात. या सर्व 10 सुपरफूड्सच्या फायद्यांबद्दल आपण शिकलो आहोत, परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत असणं तितकंच आवश्यक आहे. जर तुम्हाला आधीच किडनीचा आजार, गंभीर ॲलर्जी किंवा तुम्ही जर गर्भवती असाल तर तुमच्या आहारामध्ये कोणतेही मोठे बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा किंवा पोषण तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. मंडळी, हिवाळ्यात निरोगी, उत्साही आणि रोगमुक्त राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये हे आवश्यक 10 पदार्थ समाविष्ट करू शकता. तुमच्या दैनंदिन आहारामध्ये हे समाविष्ट केल्याने तुमचं आरोग्य सुधारलेलं तुम्हाला पाहता येईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.